हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण प्रेमिक्सपासून गुलाबजाम कसे बनवायचे ते बघणार आहोत. हे गुलाबजाम तळताना तेलात सुटतात, फुटतात किंवा ते चपटे का होतात, जो भाग असतो तो वेगळा का होतो आणि काही वेळेला कडक का होतात, यांच्यामध्ये पाक का जात नाही, याबद्दल आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं काही सांगणार आहे. तर बघा, बऱ्याच जणांना हे गुलाबजाम बनवायला येतात, पण कधी कधी काय होतं, गुलाबजाम बिघडतो, लक्षात येत नाही की चूक कुठे होते. जर तुम्ही पॅकेटवरती बघितलं ना फ्रेंड्स, तर पॅकेटवरती जे चित्र आहे ते बरोबर तोच कलर आणि तेच टेक्स्चर, तोच मऊपणा, सगळं काही एकदम जे मी तुम्हाला दाखवते ते तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला दिसतच असेल की आपल्या पॅकेटवरचे जे गुलाबजाम आहेत तसेच आपले सुंदर गुलाबजाम झालेले आहेत. आणि याच व्हिडिओमध्ये याचेच काला जामून पण दाखवले आहेत. तुम्हाला जे कोणते आवडीचे बनवायचे असतील ते तुम्ही बनवू शकतात. तर तुम्ही बघू शकता, कापून दाखवते. काळा जामून एकदम सॉफ्ट झालाय आणि गुलाबजामुन आणि काला गुलाबजामुन मध्ये काय फरक असतो हेही तुम्हाला आज मी सांगणार आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल, गुलाबजाम मध्ये कुठेही गाठ नाही आणि गुलाबजाम एकदम रसरशीत झालेला आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर फ्रेंड्स, मी इथं गिट्स कंपनीचं गुलाबजामुनचं प्रीमिक्स घेतलेलं आहे. हे 200 ग्रॅमचं पॅकेट आहे आणि यामध्ये जामून कसे बनवायचे हेही सांगितले. तरीही हे काही जणांकडून बनत नाही. मी पॅकेटमध्ये ओपन करते आणि कपाच्या साहाय्याने मोजून दाखवणार आहे. ते यासाठी तुम्हाला कपाच्या मापाने मोजून घेण्यासाठी फक्त नाही तर कप घेण्याची गरज बिलकुल नाही. तुम्ही डायरेक्टली ही पॅकेट बाउलमध्ये घेऊ शकता. तर इथे मी बाउल घेतलाय आणि बाउलमध्ये एक कप ठेवलाय आणि त्यामध्ये हे प्रीमिक्स आता मी भरून घेते. तर बघा, इथे हे 200 ग्रॅमच्या प्रीमिक्समध्ये आपल्याला 1.5 कप असं पावडर झालेलं आहे. पावडरमध्ये जर गुठळ्या असतील तर चमच्याच्या साहाय्याने फोडून घ्या. जर तुम्हाला हवं असेल तर चाळणीने चाळून घेऊ शकता. आता यामध्ये दूध किंवा पाणी घालायचं आहे. पॅकेटच्या मागे सांगितलेलं आहे याला मळून घ्यायचं. तर ते कधी मळायचं आणि कसं मळायचं ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगते. आता हे दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे आणि याच कपामध्ये 1/2 कप मी दूध घेतलेलं आहे. दूध थोडं थोडं करून यामध्ये, तर तुम्ही बघू शकता हे मिश्रण असं सैल झालेलं आहे. सुरुवातीला या मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशी असायला हवी. एकदम जोर लावून दाबून याला मळायचं नाही. याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि याला 10 मिनिटं झाकून ठेवून देऊया. तर पॅकेटवरती असं लिहिलेलं आहे की याचे गुलाबजामुन 40 होतात. तर यासाठी मी इथे पसरट मोठं भांडं घेतलंय, म्हणजे सगळे गुलाबजामुन एकाच भांड्यात येतील. आता याच कपाने मोजून साखर घेते. तर इथे मी 3 कप साखर घेतली आहे, म्हणजे 600 ग्रॅम साखर आहे. पॅकेटच्या मागे असं लिहिलेलं आहे की 600 ग्रॅम साखर, म्हणून मी 3 कप साखर घेतली आहे. तर 3 कप साखर घातल्यानंतर याच कपाने 2.25 कप पाणी घालूया आणि याला हाय फ्लेमवरती साखर विरघळून घेऊया. तर बघा, या ठिकाणी मी केशरच्या कांड्याही घालून घेते. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही केशरच्या कांड्याही घालू शकता किंवा स्किप केलं तरीही चालेल. आता आपण याला छान असं हाय फ्लेमवरती पाण्याला साखर विरघळेपर्यंत, पाण्याला उकळी येईपर्यंत साखर विरघळून घेऊया. तर बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल साखर विरघळू लागली आहे आणि पाण्याला पण आता उकळी येऊ लागली आहे. की आता आपण उकळी आल्यानंतर लगेचच गॅस कमी करायचा आणि कमी आचेवर 5 ते 6 मिनिटं याला असंच शिजवून देऊया. असं केल्याने पाक जास्त घट्ट होणार नाही ना जास्त पातळ. एकदम परफेक्ट गुलाबजामसाठी पाक हवाय तसा अगदी होतो. जर चेक करायचं असेल तर बोटावर साखरेचं पाणी घ्यायचं बोटावर. तर तुम्ही बघू शकता तेलासारखं वाटतं आणि जर बोटाला असं चिकट वाटलं की समजायचं हा एकदम परफेक्ट पाक झालेला आहे. याला एक तारी पाक करायची अजिबात गरज लागत नाही. आता याला झाकण ठेवून हा पाक असाच ठेवून देऊया. लक्षात असू द्यात की गुलाबजाम पाकात सोडते वेळी हा पाक आपल्याला गरम हवा आहे. यासाठी आपल्याला आधीच यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे हा पाक गरमच राहील. आता 10 मिनिटांनंतर झालेली आहेत. आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण फुलून वर आलेलं आहे. आता याला हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. खूप जास्त याला कणिक मळतो तसं मळायचं नाही.
जास्त जर मळलं तर गुलाबजाम रबरासारखे चिवट होतात. आता हाताला थोडंसं तूप लावून घेऊन याचे गुलाबजाम वळवून घेऊया. जेव्हा तुम्ही गुलाबजाम वळवायला घ्याल तर बिना क्रॅकचे गुलाबजाम तयार होतात. जेव्हा तुम्ही गुलाबजाम वळवायला घ्याल तेव्हा बिना क्रॅकचे गुलाबजाम तयार होतात. तर तुम्ही बघू शकता मी अजिबात ते मिश्रण मळत नाही किंवा हातावरती रगडून असं घेतलेलं नाही, तरी सुद्धा आपला गुलाबजाम छान होणार आहे. तर बघा याची कन्सिस्टन्सी अशी असायला हवी. तर आता आपण गुलाबजाम वळवून घेऊयात. अशाच प्रकारे पीठ असेल तर अगदी मस्त असा गुलाबजाम तयार होतो. गुलाबजामसाठी लागणारं पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे. गुलाबजामचं पीठ गोळा करताना तुम्हाला जर छोटासा जरी क्रॅक आला तर त्यामध्ये एखाद चमचा दूध घाला. पुन्हा गोळा बनवून घ्या. जर याला क्रॅक राहिलं तर तळल्यानंतर खूप मोठा होतो आणि गुलाबजामुन फाटतो. आणि अजून एक गोष्ट, हाच गुलाबजाम बनवताना हातावर दाबून दाबून किंवा रगडवून बनवायचा नाही, नाहीतर तो रबरासारखा होतो. तर तुम्ही बघू शकता मी हातावरती थोडंसं तूप घेऊन मी याचे गोळे करून घेते आणि गोळ्यालाही तेवढाच छान असं चकाकी पण येते. तर अशाच प्रकारे आपले गुलाबजाम असे चकाकी गुलाबजामला असायला हवी. तर तुम्हाला मी जवळून दाखवते की गुलाबजामाचं आपलं ती गोळ्याची जी चकाकी आहे ती कशी दिसते. तर हे अशा प्रकारे आपले गुलाबजामचे गोळे तयार झाले पाहिजेत आणि कुठेही याला क्रॅक आलेला नाही. तर हा गुलाबजाम अगदी परफेक्ट बनलेला आहे. तर अशाच प्रकारे मी सगळे गुलाबजाम वळवून घेते. तर आता तुम्ही बघू शकता माझे सर्व गुलाबजाम वळवून तयार झालेले आहेत. आता आपण याला तळून घेऊयात. आता तळण्यासाठी मी इथं तेल घेतलेलं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूपही घेऊ शकता. फक्त थंडीच्या दिवसामध्ये तूप घेऊ नका, याने तुपाचा थर जमा होतो. गुलाबजाम तळण्यासाठी तेल मी इथं घेतलेलं आहे. तर तुम्हाला गुलाबजाम डीप फ्राय करायचे आहेत आणि तेल जे आहे ते जास्त कडकडीत तापलेलं नसावं. ते हलकंसं गरम झालं की एक एक करून तेलात सोडून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरती गुलाबजाम तळून घ्यायचे, म्हणजे हे गुलाबजाम एकसारखे आतपर्यंत तळले जातील. आता तुम्ही पाहू शकता साईजपेक्षा हे गुलाबजाम दुप्पट फुलले जातात. अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं म्हणजे एक संघ याला असा कलर येतो आणि याचबरोबर आतमध्ये पण तळला जातो. एकाच वेळेस गुलाबजाम तळायला घालायचे नाहीत, नाहीतर हे गुलाबजाम व्यवस्थित तळले जात नाही. अशा प्रकारे गुलाबजाम एकसारखा रंग येईपर्यंत तळून घेऊया. आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी 2 मिनिटांमध्ये यांना छान असा कलर येतो. पण बऱ्याच वेळेला असं होतं की गुलाबजाम पांढरट होतात म्हणजे राहतात, तर एका बाजूने व्यवस्थित तळला जात नाही. हे असं होऊ नये म्हणून काय करायचं तर तुम्हाला एखादा झारा पण घेऊ शकता आणि ती साईड झारा घेऊन तेलामध्ये असा ती साईड जी पांढरट आहे ती साईड झाऱ्यामध्ये अशी ठेवायची आणि ती तुम्ही तसं प्रकारे तळून घेऊ शकता. तर बघा इथे मला झाऱ्याची पण गरज लागलेली नाही. मी सतत असं फक्त व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल मी फक्त दोन्ही साईडून असं म्हणजे फक्त त्याला हलवते. तर अशा प्रकारे तुम्ही जर तळलं तर तुम्हाला झाराही घ्यायची गरज लागत नाही. तुम्ही बघू शकता तुम्हाला इथे कुठेही आपला पांढरट गुलाबजाम झालेलाच नाहीये. तर अशा प्रकारे हे आपले आता गुलाबजाम तळून झालेले आहेत. तर बघा आता याच प्रीमिक्सचे जर तुम्हाला काला गुलाबजामुन बनवायचे असतील ना फ्रेंड्स, तर तुम्ही गुलाबजाम तळून झाल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी जास्त वाढवायची आणि हे गुलाबजाम तुम्हाला तळून घ्यायचे आहेत. तर बघा अगदी 5 सेकंदात हे गुलाबजामुन छान डार्क व्हायला लागतात. तर तुम्ही बघू शकता गुलाबजामला छान आता आपलं हे तळून झालं आहे. आता आपण याला डार्क रंग येईपर्यंत थोडासा आपण याला तळून घेऊयात. तर फ्रेंड्स लक्षात असू द्यात, आता हे गुलाबजाम आपले तळून झाल्यानंतर पाक आपला गरम असायला हवा. तर आपल्याला पाक असा गरम असल्यानेच तरच आपले गुलाबजाम त्या पाकामध्ये छान मुरले जातात. तर बघा आता आपले छान डार्क रंग आला आहे. आता आपण याला काढून घेऊयात. तर अशा प्रकारे छान असे काला जामून मी थोड्या प्रमाणात आणि बाकीचे गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत. तर आता आपण यांना गरम पाकामध्ये यांना घालून घेऊयात. तर बघा पाकामध्ये मी थोडीशी वेलची पावडर घालून घेते. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वेलची पावडर घालून घेऊ शकता.
आता समजा तुम्ही गुलाबजाम एकदा पातेल्यामध्ये घातले, पाकामध्ये जेव्हा घातले त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा गुलाबजाम पाकामध्ये घातल्यानंतर पुन्हा पाक आपल्याला गरम करायचा नाही. याने काय होईल, पाकाचा जो गुलाबजामचा वरचा जो थर आहे तो निघू लागतो. तर आपल्याला पाक गरम असतानाच हे गुलाबजाम घालून घ्यायचे आहे. एकदा गुलाबजाम टाकले की त्याच्यानंतर आपल्याला पाक पुन्हा गरम करायचा नाही, ही पण टीप लक्षात ठेवा. तर आता अशा प्रकारे आता मी यामध्ये गुलाबजाम घालून घेतले आणि याला आता आपण अर्धा तासासाठी झाकून ठेवून देऊयात. तर अर्धा तासानंतर आता आपण पाहतोय तर बघा गुलाबजाम छान असे फुगून असे वरती टम्म असे फुगलेले आहेत. तर अशा प्रकारे आपले हे छान गुलाबजाम झालेत. त्याला अजून आपण 1 तास मुरवत ठेवून देऊयात आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सर्व करून दाखवते. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गरम गरम पण सर्व करू शकता. जर तुम्हाला थंड आवडत असेल तर तुम्ही थोडा वेळ हे फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता आणि हे तुम्ही सर्व करू शकता. तर अशा प्रकारे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत. अगदी पॅकेटवरती गुलाबजाम आहेत, अगदी त्याच रंगाचे त्याच टेक्स्चरचे हे गुलाबजाम छान तयार झालेले आहेत. तर या नवीन वर्षानिमित्त गुढीपाडव्याला हे गुलाबजाम नक्की बनवून बघा. आणि किंवा तुम्ही पाहुणे आल्यावरती किंवा एखादा सण असेल किंवा कधीही तुम्हाला जेव्हा खाऊ वाटत असेल तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकता. तर तुम्हाला मी एक गुलाबजामुन आणि एक काला जामुन कट करून दाखवते. तर बघा दोघांनी पण म्हणजे दोन्ही गुलाबजाममध्ये काय अंतर आहे ते तुम्हीच मला व्हिडिओमध्ये सांगा. आणि बघा काला गुलाबजामुनचं वरचं आवरण असं जाड असं आणि छान असं त्याने पाणीही पाक छान शोषून घेतलं आहे. तर अशा प्रकारे आपले हे गुलाबजामुन छान तयार झालेले आहेत. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत व फ्रेंड्ससोबत शेअर करा. तर भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत. बाय बाय.